पाठ दुसरा, संविधानाची उद्देशिका. आज आपण नागरिकशास्त्रामधील दुसरा पाठ बघणार आहोत. याआधी आपण संविधानाची ओळख करून घेतलेली आहे बाळांनो. मागील पाठात आपण काय शिकलो आपल्याला माहिती आहे की संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज. त्यानंतर संविधान सभेने भारताच्या या संविधानाची निर्मिती कशी केली हे आपण पाहिलं. संविधानामुळे आपल्या लोकप्रतिनिधींना कायद्यानुसार राज्याचे व्यवहार करावे लागतात याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. आज आपण इतिहास आणि नागरिकशास्त्रातला या नागरिकशास्त्राचा जो पाठ आहे संविधानाची उद्देशिका ही आपण बघणार आहोत. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यामागे काही निश्चित अशा प्रकारची उद्दिष्टे किंवा हेतू असतात. आता ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात. त्यांचे एकत्रितपणे थोडक्यात आणि सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजेच आपण त्याला प्रस्तावना असं म्हणतो. आता या प्रस्तावनेला उद्देशिका असं सुद्धा म्हटलं जातं, जी आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पेजवरती पहिल्याच दुसऱ्या पेजवरती साधारणतः ही आपल्याला दिलेली असते. उद्देशिकेलाच आपण भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असंही म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्ट स्पष्ट करत असते. संविधानाची उद्देशिका आपल्याला वाचायची आहे. त्यातील काही शब्दांची सूची जी आहे ती तयार करायची आहे. हे कुठे एकत्र आहेत या सगळ्या गोष्टीचा आपण या संविधानाची उद्देशिका जी आहे ती आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला बरेच गोष्टींची माहिती मिळेल. यामध्ये आपण सर्व भारताचे काय आहोत तर नागरिक आहोत. आपणा सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचं आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्देशिका सांगते. यातील मूल्य, विचार, हेतू, उदात्त आहेत ते कसे प्राप्त करायचे याविषयीच्या तरतुदी संपूर्ण संविधानातून स्पष्ट केलेल्या आहेत आणि त्यासाठी हे संविधान अतिशय महत्त्वाचं आहे. आपण ही संविधानाची जी प्रास्ताविका जी आहे, उद्देशिका जी आहे ती वाचली की आपल्या लक्षात येतं की संविधानाच्या या उद्देशिकेची सुरुवातच जी आहे ती आम्ही भारताचे लोक या शब्दाने होते. पहा, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या या निर्धाराविषयी यात सांगितलेलं आहे. त्यातील प्रत्येक संज्ञेचा अर्थ आपण या पाठात समजून घेऊया. आपल्याला या संविधानाची उद्देशिका आपण पाहत असताना सार्वभौम राज्य ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील की भारतीय लोकांना काय मिळवायचं आहे. त्याचबरोबर श्रद्धा, उपासना, न्याय या गोष्टींना कुठेही तडा जाणार नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या संविधानामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे आणि आम्ही सर्वजण एक आहोत या उद्देशिकेतून आपल्याला स्पष्ट होतं. आपण ही उद्देशिका आपण बऱ्याच वेळा वर्गात बोलतो, ऐकतो, त्यामुळे बरेचशी मूल्य जे आहेत ते आपल्याला माहिती आहेत. सार्वभौम राज्य आपण बघणार आहोत. म्हणजेच काय तर सर्वोच्च सत्ता. भारतावर बराच काळ आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी ही राजवट संपली आणि आपला देश स्वतंत्र झाला. त्याआधी तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे बादशाह, सुलतान यांचीसुद्धा सत्ता होती. नंतर ब्रिटिशांची सत्ता ही संपल्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला. भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. म्हणजे आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास आपण स्वतंत्र आहोत. एखादं राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणं याला सार्वभौम असं म्हटलं जातं. या शब्दाचा अर्थ सार्वभौम असा आहे. आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होतं.
सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ असा अधिकार. आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि लोकशाही सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असतं हे आपल्या लक्षात आलं. आणि ही जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी त्यांना देत असते. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत ते ठरवण्याचा अधिकार जनतेला आणि जनतेने निवडून दिलेल्या शासनाला दिलेला असतो. आपल्याला म्हणूनच माहिती आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्यावरती कोणाचीही अंकुश राहणार नाही, कोणत्याही सत्तेचा अंकुश राहणार नाही. आपला देश कोणाच्याही राजवटीखाली नसेल, परकीय नियंत्रणाखाली नसेल, म्हणजेच आपण सार्वभौम असू हे आपल्या लक्षात येईल. अशा प्रकारे आपण सार्वभौम या गोष्टी पाहिल्या. नंतर आहे समाजवादी राज्य. समाजवादी राज्य म्हणजे काय? समाजवादी राज्य म्हणजे असं राज्य जिथे गरीब श्रीमंत अशा मोठी दरी नसेल. म्हणजे जे आपण म्हणतो गरीब आणि श्रीमंतामध्ये समानता असेल. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असतो. संपत्तीचं कोणतं एकाच ठिकाणी केंद्रीकरण केलं जाणार नाही. कोणा एकाच्याच हाती ते राहणार नाही याची काळजी घेतली जाते. ती सर्वांना समान पद्धतीने वाटली जाईल आणि यालाच आपण समाजवादी राज्य असं म्हणतो. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे धर्मनिरपेक्ष राज्य. बाळांनो, आपल्या धर्मनिरपेक्ष राज्य या उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपलं उद्दिष्ट असल्याचं सांगितलेलं आहे. सर्व धर्म जे आहे, धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानलं जातं. मग ते कोणत्याही धर्माचे लोक असू देत. कोणत्याही अमुक एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. आपल्या देशात नागरिकांना आपल्या धर्माचं पालन करण्याची मुभा असते. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव केला जात नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे सर्व नागरिकांना आपापल्या धर्माचं पालन करता येतं. परंतु त्यांच्या कोणाच्या एका धर्मानुसार राज्य चालत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने आपण आपल्या समाजाची बहुधार्मिकता जपण्याचा काय करत असतो तर प्रयत्न करत आहोत. आपल्याला संविधानाने जे अनेक हक्क दिलेले आहेत त्यांचा आपल्याला अमर्याद किंवा हवा तसा वापर करता येत नाही, हेही लक्षात घ्या. म्हणजे स्वातंत्र्य दिलेलं आहे याचा अर्थ स्वैराचार नाही. आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिलं आहे. आपल्या धर्माप्रमाणे आपण त्याचं पालन करू शकतो. धार्मिक स्वातंत्र्याचेही तसंच आहे. आपण जेव्हा सण उत्सव साजरे करतो तेव्हा आपला सार्वजनिक त्या ठिकाणी स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण याचा विचार करणंही आवश्यक आहे. सार्वजनिक स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याचा स्वैराचार होता कामा नये, त्याचा गैरवापर होता कामा नये. त्यानंतर आहे लोकशाही राज्य. आता लोकशाही राज्य, लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते आपल्याला माहिती आहे. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेतं आणि धोरणे आखतं. शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे म्हणजेच आर्थिक, सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणं शक्य नसतं. म्हणून ठराविक काळानंतर निवडणुका होतात आणि या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात आणि निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेल्या या संसदेमध्ये कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात आणि या संसदेनुसार नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतले जात असतात. मग तो कोणत्याही प्रकारचा शिक्षणाविषयी असेल किंवा समानतेविषयी असेल, या सगळ्या गोष्टी. आणि हे सरकार साधारणतः आपल्याला माहिती आहे की 5 वर्षाचा जो कालावधी आहे त्याच्यासाठी ते निवडलं जातं. संसदेमध्ये हे निवडून आल्यानंतर आपापली कामं करत असतात. याच्यामध्ये मतदार हा या ठिकाणचा राजा असतो. लोकशाहीत मतदार हा महत्त्वाचा घटक आहे. मत
त्याच्यावर अवलंबून असतं कोणाला निवडून देणं. त्यानंतर पुढचं आहे गणराज्य. आता गणराज्य म्हणजे काय, तर लोकांचं राज्य. आपल्या देशात लोकशाहीबरोबरच गणराज्य पद्धती आहे. गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात. कोणतेही सार्वजनिक पद जे आहे, आपल्याला माहिती आहे की या प्रकारची ही जी पदं आहेत ते निवडली जातात. राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, राज्यपाल असतील किंवा इतर काही, या सगळ्यांना कोणत्याही प्रकारचा वंश परंपरेने निवडलं जात नाही, तर त्यांच्या पात्रतेनुसार मतदानाने त्यांना निवडलं जातं. पूर्वी कसं असायचं की एक राजा असायचा, त्याचा मुलं त्याच्या पुढे असे पिढीनुसार हा राज्यकारभार चालवला जायचा. तसा या ठिकाणी राज्यकारभार चालवला जात नाही, म्हणजे वंश परंपरेने तो कारभार केला जात नाही. तर कसा केला जातो, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यांसारखी जी पदं असतात, अशा पद्धतीने हा राज्यकारभार पार पाडला जातो. म्हणजे त्याच्यासाठी मतदान हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ही सगळी सार्वजनिक पदं निवडली जातात. त्या पदांवर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवून जाता येतं. राजसत्ताक पद्धतीत ही पदे वंश परंपरेने, मी सांगितलं की जसं राजे महाराजे असायचे त्या पद्धतीने ती मिळत नाहीत. एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे ती पूर्वी वंश परंपरेने एकाच व्यक्तीकडे जायची, तशी ही जात नाहीत. आपल्याला या उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना अशा प्रकारच्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगितलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की माझे कुटुंब यावर जर तुम्हाला बोलायला सांगितलं तर खूप काही गोष्टी किंवा माहिती मिळवायला सांगितलं तर खूप काही माहिती मिळवता येईल. लोकशाही म्हणजे केवळ एक निवडणुका नाहीत. माझा आई बाबा घरातले सगळं काम एकत्रितपणे करतात, बरोबर की नाही. त्यात आपला वाटा असतो. परस्परांशी बोलताना आम्ही शक्यतो न भांडता बोलतो. भांडलो तरी लवकरच ते मिटवतो आणि परस्परांचं म्हणणं ऐकून घेतो. आजी आजोबांबरोबर कोणाबरोबर करायचं असेल तर विचारावर असं आपल्याला वाटतं. समजा अनुजा आहे, या अनुजाला शेतीच्या अभ्यासात संशोधन करायचं आहे. तिचा निर्णय सर्वांना आवडला तर तो निर्णय एकमताने घेतला जातो. दीपाच्या घरात लोकशाही पद्धत आहे. म्हणजेच काय, तर एकमेकाच्या विचाराने हा सगळं घर चालत असतं, बरोबर की नाही. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पार पाडल्या जातात. इथे आपण स्टॉप करू. पुढचा जो भाग आहे तो पुढच्या भागामध्ये आपण